आत्ताचा सगळ्यात मोठा आणि आघाडीचा प्रश्न, जेवणाला काय बनवायचं. तसेच त्या मागोमाग नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्नसुद्धा त्याला आता मागे टाकत आहे की काय, असंच झालं आहे. तर तुमच्यासुद्धा नाश्त्याला रोज वेगवेगळे पदार्थ असतात का? कोणी कोणी नाश्ताच करत नाही, डायरेक्ट जेवणच करतात, किंवा जे कोणी नाश्त्याला पराठे वगैरे करतात तेच जेवणाला सुद्धा करतात, असं पण असतं. पण मी काही नाश्ता बनवत नाही, मी डायरेक्ट जेवणच बनवते आणि आम्ही डायरेक्ट जेवणच करतो. पण असं काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाल्यावर हे देखील आम्ही नाश्त्यालाच खातो आणि हे देखील आमचं जेवणच असतं. त्यामुळे मी काही जास्त वेगवेगळं नाही करत बसत. आणि इडली ही पचायला सोपी, हलकी आणि खूप मस्त असते, पौष्टिकसुद्धा असते. त्यामुळे आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा असा नाश्ता आणि असं जेवण झालंच पाहिजे. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि कोणीही ट्राय करू शकतं. आता सगळ्याला येतेच, त्यामुळं मी काही रेसिपी सांगत नाही. पण कशी झाली आहे इडली आणि इडलीची चटणी ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.